विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला म्हणा विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला ब्रह्म एकनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताबाई पवनपुत्र हनुमान स्वानंद सुखनिवासी सद्गुरु महाराज छत्रपती शिवाजी महाराज पार्वती वंदे हर बोला बोला बाळू मामाच्या नावानं सद्गुरु पुणे महाराजांच्या नावानं नम पार्वती वंदे हर हर मांडवे गावच्या सुखा पुण्य की आदत नहीं होती तो कितना अच्छा होता है. ज्या दिवशी लोकातले दोष काढायचे आपण बंद होऊ त्या दिवशी आपण देवच हो, पुन्हा देवाकडे जायची गरज नाही. अरे मी तो पण जाऊ दे दुरी आणि एकच घोंगडी पांगुर हरी हा खरा शुद्ध परमार्थ आहे. त्यामुळे गेल्या 3 वर्षातलं काही व्हायला गेलं नाही आणि इथून पुढे काही व्हायला जाणार नाही. मी नेहमी सांगत होतो, सांगत आलो, सांगत राहणार. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजलेली टाळी कधीच व्हायला जात नाही. हा संप्रदायाचा इतिहास. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या पायावरती मी नतमस्तक आहे. श्रद्धेय आदरणीय CD ढोबळे सर माझ्या समोर बसलेत. मी सरांबद्दल नंतर बोलणारच आहे, पण वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवान, हृदयात गरिबीची जाण असणारे हे व्यक्तिमत्व आहे. तुम्ही सगळेजण मला प्रियच आहात. मला पुढे बोलायचेच तुमच्याबद्दल. आजच्या कीर्तनाला ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला, आपल्या गावचे भूमिपुत्र, या गावचा एक उमदा युवक, अत्यंत कमी दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यानं मोठं नाव केलेलं आहे, त्याच्या स्वभावामुळं, त्याच्या वाणीमुळं अत्यंत चांगल्या प्रसिद्धीला आलेला आपल्या गावचा सुपुत्र हरिभक्तपरायण महादेव महाराज दुधाळ या पोरानं एवढं सुंदर नियोजन केलं की मला सुद्धा त्या पोराचा आज अभिमान वाटला. फार मोठा. नाहीतर अक्षयचं म्हणजे सोनू भैयाचं याचं वय तरी आहे का हो? पण केलं. खांद्यावर जबाबदारी पडली की जमतं, खांद्यावर शिवळ आली की ओढायला जमतं. आणि ती शिवळ तुम्ही सर ह्या पोरांच्या खांद्यावर टाकली, त्यामुळे तुमचं कौतुक आहे. गावच्या भजनी मंडळाचं सुद्धा कौतुक वाटलं. तुम्ही यांच्या खांद्यावर दिलं. तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या माग आहे. बघू तरी नेमकं कसं कसं होतंय. कसं असतं, जबाबदारी टाकल्याशिवाय लेकरं सुधरतही नाहीत. आणि आता खात्री पटली, नुसता विश्वास नाही, खात्री पटली की कितीही चांगलं नियोजन असलं, पोरांकडे दिलं ते चांगल्या पद्धतीनं काम करतायत. त्यामुळं महादेव महाराज दुधाळ, त्यांचा सगळा परिवार, हरिभक्तपरायण आमचे प्रसाद महाराज लोखंडे, परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तपरायण वाघे महाराज, मागचे हरिभक्तपरायण महेश महाराज शिंदे यांच्या संस्थेचे सर्व विद्यार्थी, सुनील महाराज डोंबाळे सुंदर पखवाज वाजवत आहेत.
कुंभार नानाची पेटी अत्यंत गोड आहे आणि आपण सगळेजण समोर बसलेले आहात. तुम्ही माझ्या आई बाप्पासारखे आहात. मला एवढा असल्यापासून तुम्ही पाहिलेलं आहे. तुमच्या अंगा खांद्यावरती खेळलेला हा कीर्तनकार आहे. त्यामुळं करणे मामा तुमच्या सगळ्याचं माझ्यावर प्रेम आहे. शेवटी ज्याचा हात मोडेल त्याच्याच गळ्यात पडेल. ऐकताय नाही तेवढं खरं आहे की नाही बापू, खरंच आहे हे, मी अजिबात लबाड बोलत नाही. ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल. पण माझी विनंती आता 2-4 संकल्प करायचे. तुम्ही लवकर बरे व्हा. तुम्ही इथं चोपदार म्हणून नसला ना मला करमत नाही. तर माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे तुम्ही लवकर बरं व्हावं. मी बाळूमामांना विनंती करणार आहे, तुम्ही लवकर बरे व्हा. आज काल्याचं कीर्तन आणि काल्याच्या कीर्तनानिमित्त आमच्या इकडं दुधाळ पाहुण्यात साऊंड चांगला लावलेला आहे. ओम साई क्रिएशनच्या माध्यमातून शूटिंग होते. हरिभक्त परायण सगळे महाराज मंडळी आहेत. माझा मित्र, माझा सखा, माझा जिवलग दोस्त आणि चांगल्या मित्रांच्या यादीमध्ये ज्याचं नाव अग्र क्रमांकानं घेतलं जातं, आपल्या गावचा सुपुत्र आहे. पण सध्या नातेपुते पंचकृषीमध्ये फोटोग्राफी क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे. ते म्हणजे रणजित भोंडवे फोटोग्राफी. एकदा त्याच्यासाठी टाळी वाजवा. बरं, असं आहे, मोठ्यांवर श्रद्धा आहे, लहानांचा आदर आहे. त्याच्या अंतकरणामध्ये वारकरी संप्रदायाबद्दल अपार श्रद्धा आहे. त्यामुळे आजच्या कीर्तनासाठी सुद्धा त्याची सुद्धा खूप मोठी धडपड आहे. रणजित दादांचा मला फोन यायचा, महाराज एक बाईट पाहिजे हो तुमची. पण काय दुर्दैवाने एवढा बिझी झालोय, ती बाईट द्यायला सुद्धा टाइम नाही हो. अरे हातातल्या घासाला नीट बाईट करायला सुद्धा टाइम नाही मला, म्हणजे चावायला सुद्धा टाइम नाही. ही बाईट काय द्यायची मी. पण त्यांनी पण समजून घेतलं आणि तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात. तुमच्या सगळ्याचे मनापासून आभार आहेत. मागं रामभाऊंचा स्वयंपाक सुरू आहे, त्यांच्या हातचं आम्हाला खायचं आहे. इकडं पिसे महाराज आलेले आहेत, बाकी नाना आहेत, बापू आहेत, समोर बसणारे करणे महाराज, मेजर साहेब आहेत. त्यांचा काकडा उत्कृष्ट पद्धतीनं पाठ आहे. आम्ही दिंडीत चालणारी माणसं आहेत. कृष्णा महाराजाचे वडील मागं बसलेले आहेत. तात्यांचा स्वभाव चांगला आहे. बाकी तुम्ही सगळेजणच, एखाद्याचं नाव राहिलं, माझे मावस भाऊच आहेत, एक हनुमंत दादा, एखाद्याचं नाव राहिलं तर तुम्ही साधूच्या अंतकरणानं क्षमा कराल या अपेक्षेसह माझ्या निवडलेल्या अभंगाकडे मला वळायचंय. काला म्हणजे काय मला समजून द्यायचंय, काला कशाला म्हणतात मला सांगायचंय, मामांविषयी मला बोलायचंय. काल्याचं कीर्तन किती महत्वाचं हे आजच्या कीर्तनातून तुम्हाला कळेल आणि काला आपण सेवन का करायचा याचं सुद्धा तुम्हाला आजच्या कीर्तनातून महत्व कळणार आहे. एकच फक्त इथं कमतरता भासते आहे, कुठं दहीहंडी मला दिसत नाही. उरलेल्या वेळामध्ये कुणीतरी 1-2 जणांनी खांद्यावर जबाबदारी घ्या आणि ते दही अंडीचा प्रसाद तयार करून तेवढं ठेवा. बाकी सगळं इथं गोड आहे, कुणाकडे तरी ती जबाबदारी टाका. विठ्ठल 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 हरिनाथ भगवान की ज्ञानेश्वर काला म्हणजे प्रसाद आहे, काला म्हणजे भगवंताचा आशीर्वाद आहे, काला म्हणजे कृपा आहे. आता तर त्यांनी ऐका बरं, काला आणि मांडवे गाव हे नातच जरा जवळचं आहे. याच्या आधी तुम्ही खूप काल्याचे कीर्तन ऐकलीत. आजचं कीर्तन सगळ्या कीर्तनांपेक्षा थोडंफार वेगळं असेल. नाही तर काला म्हणजे 30 सेकंदात सुद्धा संपवता येत, पण त्यातनं घ्यायचं काय ते कळलं पाहिजे. नाही तर काला काला म्हणजे काय 30 सेकंदात संपेल ना. काला काला म्हणजे अवघड काय अण्णा महाराज त्यात. भगवान गोपाल कृष्णाचा मथुरे जन्म झाला. मथुरे जन्म झाल्याच्या नंतर नवसुदेवानं कृष्णाला डोक्यावरती घेतलं. डोक्यावरती घेऊन भगवान गोपाल कृष्णाला गोकुळात आणून सोडलं. त्यानंतर यशोदेला आनंद झाला, गोपाळांना आनंद झाला, गवळीने आनंद झाला. एकमेकींच्या पुढे धावू लागल्या, सुंटवडे वाटू लागल्या. तिसऱ्या दिवशी पुतना मावशी भेटायला आली. राक्षस आल्याच्या नंतर कृष्णाने त्यांचा नितपात केला. कृष्ण पुढे रांगायला लागला, रांगता रांगता चालायला लागला. चालता चालता गोपाळ त्यानं जमवले, जमवता जमवता त्यानं आपली एक संघटना तयार केली. त्यानंतर त्यानं सगळ्यांच्या पोटाला मिळेल असं दही दूध चोरण्याचा प्रयत्न केला. आई वैतागली. आईनं सांगितलं उद्या जाई राणा सवे घेऊन ये गोधना. त्यानंतर भगवान गोपाल कृष्ण गवळणींना चढायला त्रास सुरू केला. त्यानंतर त्यांच्या भक्तीमध्ये तो न्हावून निघाला. वृंदावनामध्ये बासरी त्यानं वाजवली. त्यानंतर तो गोपाळांबरोबर खेळ खेळू लागला. होतो तो हमामा चेंडू लगोऱ्या त्यानं खेळ खेळले. खेळ खेळल्यानंतर दुपारी 12 वाजता गोपाळांना भूका लागल्या. भूक लागल्याच्या नंतर गोपाळांनी सांगितलं आता मात्र भूक लागलेली आहे, काय खेळावयाचे सुख, त्यामुळे खडकी सोडी यायला मोठा. आजीचा दही काला गोमटा, जो काला गोपाळांना मिळाला तो काला आजच्या कीर्तनात तुम्हाला इथंही मिळतो. झालं की 30 सेकंदात काल्याचं कीर्तन बघता काय हेच काल आहे ना. पण त्यातनं घ्यायचं काय हे सांगतो. मी 2 तारखेपासून आजच्या 9 तारखेपर्यंत रोज कालाच करतोय महाराज, रोज कालाच करतोय. मग काला सांगता सांगता मला असं वाटलं की बसणाऱ्यांना काला कळला पाहिजे. हे सूरज इकडे, बसणाऱ्यांना काला कळला पाहिजे. काला म्हणजे काय आहे, माझा तो मित्र आहे. आता तुम्ही तिकडे इकडे तिकडे बघू नका, अख्खं गावच माझं आहे. मी येईल त्याला ये म्हणणार, बस म्हणणार, त्यात तर तो माझा दोस्त आहे, आम्ही क्लासमेट आहोत.
ग्रॅज्युएशन पर्यंत आम्ही एकत्र होतो. फक्त त्याचं डिपार्टमेंट वेगळं होतं आणि माझं डिपार्टमेंट वेगळं होतं. मी इंग्लिश डिपार्टमेंटला होतो आणि तो इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटला होता. बाकी तुम्ही लय इकडं तिकडं बघू नका. गंगे आली का, ठके आली का, बकुळे आली का, वैंस आले का, माझ्याकडे बघा. माझा दोस्त आहे तो. काला म्हणजे प्रसाद, काला म्हणजे आशीर्वाद, काला म्हणजे कृपा. काल्यानं काय होतंय? काल्यानं आपल्या आयुष्याचा उद्धार होतो. ज्ञानोबरांची एक सुंदर ओवी देतो, पाठ करून ठेवा. मंदिराच्या कामा कळसू की गंगा सिंधू प्रवेशू सुवर्ण शुद्धी कस सोळावा जैसा. मंदिरावर कळस बसला, मंदिराचं काम पूर्ण झालं आणि कळसाच्या वरती पुन्हा बांधकाम नसतं. गंगा सागराला जाऊन मिळाली, समुद्राला जाऊन भेटली. आता गंगेचा प्रवास थांबला. सागरापासून गंगा पुढे कुठेही जात नाही, थांबते. सोन्याला 16वा कस लागला, सोनं शुद्ध झालं. तसं काल्याचं कीर्तन 4थ्या वर्षात पार पडलं, सप्ताह परिपूर्ण झाला. म्हणून काल्याच्या कीर्तनानं सांगत आहे. हे माऊली सांगते, आपण काय सांगणार? इथलं काही व्हायला जात नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, ज्ञान पाहिजे असेल तर अभ्यास करा, पैसा पाहिजे असेल तर उद्योग करा, चांगलं आरोग्य पाहिजे असेल तर व्यायाम करा, आणि समाधान पाहिजे असेल तर डोळे झाकून परमार्थात या. हे तर बाळूमामाने सांगितलं आपल्याला. अरे ज्ञान पाहिजे तर अभ्यास करा. ज्ञानानं माणसं मोठे होतात, ज्ञानानं माणसाला किंमत येते, ज्ञानानं माणसं वंदनीय होतात, ज्ञानानं माणसं पूजनीय होतात, ज्ञानानं माणसं पूजनीय असतात. यात काय नवल आहे? ज्ञानानं माणसं प्रत्येकाच्या काळजापर्यंत पोहोचतात. ज्ञान पाहिजे. ज्याच्याजवळ ज्ञान नाही त्याला जगात किंमत नाही. ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्याला जगात किंमत आहे. माझ्याकडे पहा, एक काळ असा होता, एक लेकरू वर्गाच्या बाहेर बसत होतं. त्याला वर्गामध्ये प्रवेश नव्हता. मास्तरनं फळ्यावरती गणित लिहिलं. कोणाला येतं रे गणित? पुराणा हात वरती केला. गुरुजी मला येतंय, मला येऊ द्या वर्गामध्ये. लेकरू वर्गात आलं आणि वर्गातली पोरं वर्गाच्या बाहेर निघाली. का रे निघाला पोरांनो बाहेर? मास्तर, एक तर हे लेकरू वर्गात राहील, नाही तर आम्ही तरी वर्गात थांबू. अस्पृश्याचं पोरगा आहे, आमचे डबे विटाळतील ह्याच्या सावलीनं, त्याला वर्गात घेऊ नका. ज्या पोराला वर्गात प्रवेश नव्हता, ज्या पोरानं दिव्याखाली बसून 18 तास अभ्यास केला, ज्या पोराच्या डोक्याचे केस नव्याचा माणूस कापून देत नव्हता, कुंभाराचा माणूस त्याला खापर देत नव्हता, मळ्याचा माणूस त्याला धान्य भाजीपाला देत नव्हता, त्याच पोरानं भारताचं संविधान लिहिलं. त्या लेकराचं नाव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. हे कधी महाराष्ट्रानं भारतानं विसरू नये. ज्ञानानं माणसं मोठे होतात. ज्याच्याजवळ ज्ञान आहे ना त्याला किंमत आहे. ऐकताय आपण सर्वजण? म्हणून मी सांगतो, ध्येय नसलेली माणसं साबणाच्या फेसासारखी असतात. ध्येय नसलेली माणसं साबणाच्या फेसासारखी असतात. काही काळच त्यांचं अस्तित्व असतं, काही काळानंतर त्यांचं अस्तित्व नसतं. रे बाबांनो, जागे व्हा, शिक्षणाची कास धरा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हातामध्ये लेखणी घ्या, हातामध्ये खडू घ्या. स्वतः तर शिकाच, पण इतरांना सुद्धा शिक्षण द्या. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तुम्ही शिकावं, संघर्ष करावा, मोठं व्हावं. याचं कारणच आहे, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येनं केले, असं सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले याच भारतामध्ये आहेत. हे आपण कधी विसरू नये. याच महात्मा ज्योतिबा फुलेने आम्हाला घडवलंय, लहानाचं मोठं केलंय. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या हातामध्ये लेखणी दिली, तू लढ सावित्री, मी तुझ्या पाठीमाग आहे. आणि म्हणून तर 1848 साली पुण्यामध्ये पोरींची, मुलींची पहिली शाळा चालू झाली. याच्या पाठीमाग क्रांतिकारक, याच्या पाठीमाग क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आहेत. हे शिक्षणाचं साम्राज्य उभं राहिलं ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळं. शिक्षणाची ज्ञानगंगा गरिबांच्या दारापर्यंत, लेकरांच्या अंतकरणापर्यंत ज्यांनी पोहोचवली ते महात्मा ज्योतिबा फुले आहेत. शिक्षणाची दारं अस्पृश्यांसह सर्वांसाठी उघडी करणारे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. शिका, माणसाला मोठं होण्यासाठी शिकावंच लागेल. अज्ञानाच्या विरोधात ज्ञानाची पंथी पेटवावीच लागेल आणि त्या पंथीची एक दिवस मशाल करावी लागेल, असं सांगणारे महात्मा ज्योतिबा फुलेच आहेत. हे भारतानं कधी विसरू नये. ज्ञान पाहिजे तर अभ्यास करा, पैसा पाहिजे तर उद्योग करा. उद्योगमवर्धन ते लक्ष्मी. आता हे 11वी 12वीची पोरं आहेत ना सर, माझं असं मत आहे, 10वीची परीक्षा झाली आणि 12वीची परीक्षा झाली ना, पोरींनी सुद्धा कपड्याच्या दुकानात कामाला गेलं पाहिजे, वडापावच्या गाड्यावर काम केलं पाहिजे, हॉटेलमध्ये काम केलं पाहिजे. आपल्या पोरांना कामाची सवय लावा, स्वतःच्या पायावरती उभा राहायला शिकवा, 2 रुपये कमवा. बोंबलत काय फिरवताय? उन्हाळा वाया जाऊ देऊ नका.
कर्नाटकचं येतंय पंक्चरचं दुकान टाकतंय, आंध्रातलं येतंय बोरिंग मशीन चालवते, बिहारचं येतंय पाण्यापुऱ्या खायला घालते, फरशी बसावते, राजस्थानचं येतंय स्वीट होम टाकते, आणि आपलं येडं बिळीच्या दुकानावर जाऊन म्हणते लिंबू पिळून दे. काम नाही, धंदा नाही, उद्योग नाही, कधी बघा हायच मांडव्याच्या चौकात लिंबाखाली पडल्यालं. जरा तरुण पोरं पिपळाच्या झाडाखालची नीट ऐका, काम धंदा करा, व्यवसाय करा. अजून 5 वर्षाच्या नंतरनं एक लक्षात ठेवा, तुमचं शिक्षण किती आहे याच्यावरून तुम्हाला किंमत आहे, आणि तुमच्यात कला कोणती आहे त्याच्यावरून तुम्हाला 2 रुपये आहेत. जीवन जगायला कला असली तर काहीतरी होतंय, हे नीट ऐका. आणि हे रोज सांगतोय, कला पाहिजे. अरे नाना आहेत ना, वय झाले पण पेटी वाजवत आहेत नाना. आजही मांडवे परिसरात किंमत आहे का नाही? पेटी वाजवत आहेत. त्यामुळे कला पाहिजे. कला कुठलीही कला असू द्या, फरशी बसवा कलाच आहे, प्लंबिंगचा नळ बसवा कलाच आहे, वायरिंग करा कलाच आहे. जीवन जगण्याचा आधार फक्त आता कला आहे, हे लक्षात ठेवा. आपली पोरगी आहे ना, तिला मेहंदी काढायला आली पाहिजे, तिला घरातलं सगळं काम जमलं पाहिजे. पार्लरची संख्या दिवसेंदिवस वाढायला लागली, टाकू द्या तिला पार्लर, जमू द्या तिला. नाही तर नुसतीच मेकअप करती, फिल्टर लावती, इंस्टाग्रामला फोटो स्टोरीला टाकती, गावातल्या म्हाताऱ्याला मेन्शन करून. काय उपयोग आहे त्याचा? पाया पडून विनंती आहे माझी तुम्हाला, काहीतरी शिका, वेळ वाया जाऊ देऊ नका. काळ आता थोडा राहिला आणि भयानक आहे. काल्याच्या अभंगाला सुरुवात, थोडा पाठीचा कणा ताट. 3 संकल्प करायचे आज. पहिला संकल्प, काही गोष्टी जपून वापरायच्या. दुसरा संकल्प, अंधश्रद्धा डोक्यातनं काढून टाकायची. आणि तिसरा संकल्प, देवाच्या देशाच्या धर्माच्या कार्यात आपापसातले मतभेद बाजूला करून एकाच आईच्या लेकराप्रमाणे एकत्र यायचं. हाच खरा बाळूमामाने सांगितलेला पुरुषार्थ आहे. काही गोष्टी जपून वापरा. आपलं शरीर, आपल्या मनातल्या भावना कुठेही व्यक्त करू नका. हे जग वैऱ्याचं आहे. रडून ऐकते ती, हसून सांगते ती. पुन्हा सांगेन मी, शरीर जपा. आता तुमचं वय 60च्या पुढे गेले ना नाना, तुम्ही तुमचं शरीर जपलं पाहिजे. बापू काय मत आहे तुमचं? बरं, तुम्ही तरुण वयात कष्ट केले, तुमची हाडं ठिसूळ झाल्यात. आमच्यासारखं नव्हतं तुमचं. लोकांच्या विहिरीत कामं केली, तुम्ही कष्ट केलेत, काबाड कष्ट होते तुम्हाला. आता तुमचं शरीर थकले, मग काय गरज आहे गाडीवर जायची? हात दाखवा आणि इष्टी थांबवा. 60 वर्षाच्या पुढे ज्याचं वय झालंय त्यानं गाडीवर जायचं नाही. सक्त ताकीद आहे माझी. पण तरण्याचं झालंय कोळसन, म्हाताऱ्याला आलंय बाळस. सर गाडीला की खानता तीन, म्हाताऱ्याला म्हणतंय माग बस. म्हातारी म्हणते न गे, तुमचा हांडेल लय लाटा लाटा कापतो या, बस माग. बसती का दुसरी आणू? गाडी गाडी. वय झालेल्या माणसानं स्वतःच्या शरीराचा विचार केला पाहिजे. काय मत आहे नाना तुमचं? स्वतःचं शरीर जपा. कसं 4 दिवस जगता जास्त येईल ते बघा. काय झालंय, तुम्ही गाड्या चांगल्या चालवताय पण पुढे येणारे सरळ राहिले नाहीत. आता काय झाले, ड्रायव्हरांची कमतरता झाली. एक काळ असा होता मागच्या 10 वर्षात, ड्रायव्हर नसल तर मालकाची 2-2 दिवस गाडी हालत नव्हती. आता ड्रायव्हरची गरज राहिली का? 11वीतलं आणि 10वीतलं पोरग म्हणतंय मी गाडी चालवतो, बाप म्हणतोय चाली. ती गाडी चालवते, म्हातारी मागं बसते, मग कुठंतरी धडकते. आणि गाड्या जास्त झाल्या, घरटी गाडी झाली. 4 चाकी आता घरटी झाली. बळच फायनान्सवाली दारात आणून लावायला लावली. विनंती आहे माझी तुम्हाला, गाड्या जास्त झाल्यात, प्रवास शक्यतो नीट करा. ड्रायव्हर आपला व्यवस्थित पाहिजे. 2 दिवस लेट सर तुमच्यासारख्या सुद्धा ना ड्रायव्हर ठेवला पाहिजे. स्वतः गाडी लई चालवायची नाही. तुमची मांडवे गावाला गरज आहे, हे ध्यानात ठेवा. आपल्या कुटुंबाला आपली गरज असते. तुम्हाला विनंती आहे, प्रवास टाळा. 70 वर्ष झाले ना आता, मस्तपैकी इष्टीन जायचं, पंढरपूरला जायचं, वारी करायची, रिक्षात बसायचं, माघारी यायचं. म्हाताऱ्याला म्हणायचं चल तुला मस्तपैकी गारेगार खायला घालतो. असं आरामात राहायचं. लय तनतनन वसवसन करायचं नाही. पोरं वेगळी राहिल्यावर काय काम करायची गरज आहे हो तुमची? ती लागली ती प्रपंच अंगावर वाढायला आणि तुम्ही मरताय मरमर. पाया पडून विनंती, इकडं जा तिकडं जा. 70 वर्षाच्या पुढच्या माणसाला 2-4 नाद नसले पाहिजेत. 1 फिरायचा नाद नसला पाहिजे. 2 नीट आहे का बरं, राजकारणाचा नाद नसला पाहिजे, महत्वाचा आहे. आणि 3 सगळ्यात महत्वाची गोष्ट, तसला नाद नसला पाहिजे. तसला म्हणजे रविवार आला की आणखी लुबर. तुमच्या पोटाला सहन होत नाही. आता ते तुम्ही शाकाहार पाळला पाहिजे. काल एका म्हाताऱ्याला म्हणलं वय झाले माळ घाला. वय किती आहे? 73. मग माळ घाला की फुला ती बाती होता का मला दाता. अहो चावत नसल खातू मालात गोल मालून. जीवनभर मांसाहार करणाऱ्याच्या तोंडामध्ये मेल्यावर तुळशीचा पाला घालू नये. आणि घातला तर जो तुळशीचा पाला घालतो त्यानं केलेलं पाप त्याच्या भोकांडी बसतंय. आता लय मोर करू नका. आणा इकडे मी घालतो, आणा इकडे मी घालतो.
विनंती आहे तुम्हाला, मस्तपैकी शरीर सांभाळलं पाहिजे. 2, अंधश्रद्धा डोक्यातनं बाजूला काढा. 450 वर्षापूर्वी जगाच्या मालकासमोर तुकोबरायांनी उभा राहून सांगितलंय, तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा. देव दगडात नाही, देव माणसात आहे. हे 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांना आपल्याला सांगितले. मग लाख रुपयाला चिचुका घेण्याची काय गरज आहे हो? महाराजांनी सांगितलंय आपल्याला, 900 कन्या पुत्र होतील तरी का करणे लागे पती. अरे पूर्ण व्हायला नवरा करावा लागतो, 900 पूर्ण होत नसतेत. हे 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितले. मग 9 लाखाचा मत प्यायची काय गरज आहे? नको तिथं जायचं. कुठल्या कायद्यातून शास्त्रात आहे की दार लावून आतमध्ये मंत्र सांगायचा? अरे उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा. संप्रदायानं काय शिकवलंय? हे संप्रदायातले लोक असलं करत नाहीत, पण सगळं येतं आमच्या बोकांडी. 50% बाया कीर्तनकारांच्या पाया पडायला यायच्या बंद झाल्या महाराज. त्या म्हणलं नादाला लागायचं नाही. बरं की आमच्यावर झाले, करून गेलं गावून आलंय आमच्यावर नाव. माझा राग येईल पण सुधरा. तुकाराम महाराजानं ज्ञानेश्वर महाराजानं पहिल्यापासून सांगितलंय, अंधश्रद्धेला विरोध केलाय. तुम्ही उगं कुठेही जायचं, हिथं पाय धर तिथं पाय धर. माझाच एक जोडीदार एका दिवृषाकडे जात होता पोरग व्हावा म्हणून. दिवृषाचा मला फोन आला, तुम्ही असंच मला म्हणे टाळ कुठून, तुमचा मित्र माझ्याकडे येतो 6 महिने झालं पोरग व्हावं. मी म्हणलं त्याला पोरग होत नसतं. तो म्हणला कसं काय? अरे त्याचं लगीनच नाही झालं आणि गड्याला कुठं पोरं होत असतात का? आणि गड्याला पोरं होत असती तर मग देवान बाया कशाला निर्माण केले असते? त्यामुळे अंधश्रद्धा डोक्यातनं काढून टाकायचे. संकल्प क्रमांक 2. आणि जरा नीट ऐका. ज्यानं विठोबाचे पाय धरले ते वारकरी झाले, खंडोबाचे पाय धरले ते वाघ्यामृळी झाले, देवीचे पाय धरले ते देवदासी झाले. पण ज्ञानोबा तुकोबाच्या सद्गुरू संत बाळूमामांच्या बरोबरीनं ज्यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पाय धरले, ते सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि 3रा संकल्प, देव देश धर्म याकरता एकत्र यायचं. आणि हेच गोपाल कृष्णानं सगळ्याला सांगितलंय. याल तरी यारेला, याल तरी यारेला, याल तरी यारेला, याल तरी यारेला. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, माझ्या मागे मागे, अवघे माझ्या आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. म्हणून काला म्हणजे प्रसाद, काला म्हणजे आशीर्वाद. काल्याचे 3 प्रकार आहेत. 1 हरिनामाचा खिचडी काला, 2 दही भाताचा काला आणि 3 जीवाचा आणि शिवाचा ऐक्याचा काला. काल्याचा पहिला प्रकार आहे हरिनामाचा खिचडी काला. आज काला सांगावं लागतो. मागच्या 6 दिवसात तुम्ही सद्गुरू संत बाळूमामांचं चरित्र ऐकलेलंच आहे. पण काय आहे, काल्याच्या कीर्तनात चरित्र ते उच्चारावेन केले देवे गोकुळी. 2 दिवसाचा सप्ताह असू देत, 8 दिवसाचा सप्ताह असू द्यात, चरित्र कृष्णाचंच वर्णन करावं लागतं. हा काल्याच्या कीर्तनाचा नियम आहे. त्यामुळे नीट ऐका. पहिला प्रकार हरिनामाचा खिचडी काला. नामस्मरण हा सुद्धा कालाच आहे. परा पश्यंती मध्यमा वैखरी या 4 वाणीनं ईश्वराचं नामचिंतन करणं हा सुद्धा कालाच आहे. संत तुकोबांची अवस्था अशी आहे. महाराज म्हणाले, गोविंदासने गोविंद शेनी, गोविंद त्या म्हणी बैसलासे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. संत तुकोबांच्या स्वप्नात सुद्धा देवच होता, आपल्या स्वप्नात सुद्धा प्रपंच आहे. माझ्या कीर्तनात एक जण मनुष्य कीर्तन ऐकायला येऊन बसला, पायाजवळ बसला आणि तिथं बसल्याच्या नंतर तो कापड दुकानदार होता, त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात कपड्याला गिरायक आलं. त्यानं हळूहळू धोतर वडायला चालू केलं. किती फाडू किती फाडू किती फाडू किती फाडू. असं आहे ते. तुकोबांचं तसं नव्हतं. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. ऐकताय का आपण? एका माणसानं संत तुकोबांची जीभ ओढून धरली. महाराजांच्या रोमारोमातून विठ्ठल 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 बाहेर पडलं. अहो शिंक जांभई खोकला सर इतुकाची वेळ वाया गेला. तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये प्रमाण आहे. शिंक जांभई आणि खोकला किती तास लागतात याला? काही नाही, निमिष सुद्धा लागत नाही. 24 तासातला एवढाच काय तो वेळ वाया गेलाय. नाही तर उरलेल्या वेळामध्ये रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. आपलं उलट आहे. शिंक जांभई खोकला आणि इतुकाची देव आठविला. शिंक आली ना तेवढ्या पुरताच देव आठवतो. अच्छे रामकृष्ण हरी. जांभई आली ना विठ्ठला पांडुरंगा माय बापा. आणि खोकला आला
जय बाळू मामा. खोकला आल्या वैर 24 तासामध्ये एवढाच काय तो देव आठवतो, नाही तर उरलेल्या वेळात देवाला घटस्फोटच आहे. तुकाराम महाराजांचं तसं नव्हतं. मग कसं आहे, माझी माझा झाली अनावर वाचा, 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 माझी माझा झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला, छंद या नामाचा घेतला, माझी माझा झाली अनावर वाचा, माझी माझा झाली अनावर वाचा, चंद्रया नामाचा घेतला, चंद्रया नामाचा घेतला रे, माझी माझा झाली अनावर वाचा, माझी माझा झाली अनावर वाचा. छंद या नामाचा माझ्याकडे पहा घेतला से, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा रोग झाला पाहिजे आपल्या वाचेला, असं व्यसन जडलं पाहिजे आपल्या ओठाला. माणसाला जसं एखादं व्यसन असतं ना, तसं व्यसनच असावं माणसाला परमार्थाच. ऐकताय आपण सर्वजण? नाही तर संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आहे. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, याचं नाव काल आहे. सद्गुरु संत बाळूमामांना हेच तर व्यसन होतं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, सततम कीर्तयंतो माम. त्या नामस्मरणाच्या जीवावर काशीवरून आलेले गोसावी परीक्षा घ्यायला आलेत. सद्गुरु संत बाळूमामांनी विचारलं काय हवंय, ते म्हणाले पाणी पाहिजे. दिलं असतं पण दिसतंय का कुठं, म्हणे तेच तर ना कुठे दिसत नाही. काळजी करू नका, समोर ओसाड पडलेली विहीर आहे, त्या विहिरीकडे नुसतं पाहिलं तर ती विहीर दुथडी भरून पाण्यानं वाहू लागते. ही ताकद नामस्मरणाची आहे. माझी विनंती आहे, सद्गुरु बाळूमामांकडून हे घ्यायला पाहिजे. आपण नामस्मरण करायला शिकलं पाहिजे. सर, जसं आपल्याकडे एक मंत्रिमंडळ आहे ना, तसं आमच्या वारकरी संप्रदायात एक मंडळ आहे, मंत्रिमंडळ. आमच्या वारकरी संप्रदायातल्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री आहेत, संप्रदायातल्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, सगळी खाते आहेत आमच्यात सुद्धा. वारकरी संप्रदायातले मुख्यमंत्री आहेत ज्ञानेश्वर महाराज, वारकरी संप्रदायातले अर्थमंत्री आहेत नामदेव महाराज, वारकरी संप्रदायातले गृहमंत्री आहेत संत एकनाथ महाराज, वारकरी संप्रदायातले वस्त्रोद्योग मंत्री आहेत कबीर महाराज, वारकरी संप्रदायातले कृषी मंत्री आहेत संत शिरोमणी सावता महाराज. वारकरी संप्रदायामध्ये एक महत्वाचं खातं आहे महिला आणि बाल विभागाचं, ते दिलंय आम्ही जनाबाईकडे. वारकरी खात्यामध्ये आणि मंत्रिमंडळामध्ये शिक्षण मंत्र्याचं खातं सांभाळले मुक्ताबाईनं. ऐकताय का आपण सर्वजण? वारकरी संप्रदायामध्ये सांस्कृतिक विभाग आहे संत श्रेष्ठ चोखोबरायांकडे. वारकरी संप्रदायामध्ये ही सगळी पदं वाटण्यात आली. एक पद महत्वाचं होतं, वन्य आणि पशुसंवर्धन खातं. ते कुणाला द्यावं असा जेव्हा प्रश्न पडला, तेव्हा वारकरी संप्रदायानं वन्य आणि पशुसंवर्धनाचं खातं देऊन टाकलंय सद्गुरु संत बाळूमामाला. हे खातं त्यांच्याकडे आहे. त्यामुळे संप्रदायातला पहिला काला म्हणजे हरिनामाचा काला आहे. दुसरा काला उपजोनिया पुढत येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही केवळ काही काल्याचे. काल्याचे दुसरे दोन प्रकार ऐकलेत आपण, दही आणि लाही. दही आणि लाहीच का, या दोन गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या होत नाही. एकदा त्या मिसळल्या, एक झाल्या की पुन्हा त्या वेगळ्या होत नाहीत. ऐकताय? काल्याचा तिसरा एक प्रकार सांगेन मी तुम्हाला. काल्याचा तिसरा प्रकार आहे जीवाचा, शिवाचा, ऐक्याचा काला. काला म्हणजे समता
काला म्हणजे बंधुता, काला म्हणजे प्रेम, काला म्हणजे आपुलकी, काला म्हणजे कुणी कुणाला कमी समजायचं नाही आणि कुणी स्वतःला मोठं मानायचं नाही, याचं नाव काला. दही आणि लाहीच का? गरिबांच्या खिशालाही परवडतं, श्रीमंताच्या खिशालाही परवडतं. ऐकताय? दही आणि लाहीच का? नाही तर एखाद्या वेळेला श्रीमंत गोपाळ आले असते काजू बदाम मनुके घेऊन, पण ते गरीब गोपाळांच्या खिशाला परवडलं नसतं. सगळ्याला आणता यावं म्हणून काला सामाजिक दृष्ट्या समतेचा आहे. काल्याच्या कीर्तनात दही अंडीमध्ये दही आणि लाहीच असतं ना, चिरमुरेच असतात, लह्याच असतात. का हो? त्याच्यामध्ये काजू बदाम का भरत नाहीत बरं? याचं कारण काजू बदाम बापू सारख्यांना परवडतील, माझ्या सारख्याला परवडायचे नाहीत. है की नाही बापू? काला समतेच आहे, सगळ्याला सोपं जावं, सगळ्याला एकत्र. बरं, काला वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा खूप महत्वाचा आहे. दह्यानं लाहीनं पोटाला त्रास होत नाही. एक वेळ काजूनं बदामानं होईल, लई सफरचंद खाल्ल्यावर कसं तरी होईल, पण चिरमुरे किती खा, होतो का त्रास? बरं असं आहे की चिरमुरे मुरमुरे किती दिवस राहतात, काल्याचा प्रसाद किती दिवस टिकतो. आपण प्रवासाला जाताना सोबत काही नाही नेऊ द्या, पण काय नेतो? चिरमुरे, चिवडा, भेळ. का लई ती टिकतंय ते. लईच नादिक असले तर कांद्याची फोड घेऊन जातात. ह्याच्या पलीकडे काय आहे? दही आणि लाही. काला म्हणजे समता, काला म्हणजे बंधुता, काला म्हणजे प्रेम. खांद्यावर हात टाकायचा आणि सगळे आपल्यासारखे पाहायचे, याचं नाव काला. मी कीर्तन कराय, हे पकवाज आहेत, हे पेटी मास्तर आहेत, हे गायक आहेत, हे विसरून जाऊन आपण सर्वजण वारकरी आहोत ही भावना मनात येणं, याचं नाव काला आहे. आपण सगळी एकाच आईची लेकरं आहोत ही भावना मनात येणं, याचं नाव काला. बाईला तिच्या डोळ्यांना पुरुष पुरुष नाही दिसला पाहिजे, पुरुषांना बाई बाई नाही दिसली पाहिजे. आपलीच लेक आहे, आपलीच माय आहे. जाऊ दे, आपण सगळी एकाच ईश्वराची लेकरं आहोत हे जेव्हा वाटतं तेव्हा काला होतो, तेव्हा काला होतो. हा मोठा, तो छोटा, हा लय जहागीरदार, तो लय गरीब. इथं इथं किंमत नाही. इथं सगळे सारखेच. इथं अजिबात म्हणायचं नाही मी अमुकन, मी तमुकन, मी असा आणि मी तसा, अजिबात नाही. मी तू पण जाऊ दे दुरीन, एकची घोंगडी पांघरुहारी, याचं नाव काला आहे. तुका म्हणे काला कोठे अभेद देखीला. कळलं का काल्याची व्याख्या काय आहे? काला 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 म्हणजे काय? काला म्हणजे सगळ्यांनी एक होणं, एका जीवानं राहणं. जाऊ दे, झालेलं झालं, आपण सगळे एकाच ईश्वराचे अंश आहोत, ह्याचं नाव काला. ऐकताय? पुढे जाऊन सांगायचंय मला. ज्ञानोबरायांच्या मुक्ताबाईच्या उपस्थितीत नामदेव महाराजाचं कीर्तन पंढरपुरात चालू होतं, विठोबाच्या देवळात. आणि संत श्रेष्ठ चोखा महाराजांना मंदिरात प्रवेश नव्हता. होता का? पायरीला हात लावायचा अधिकार नाही, मंदिरात जायचा अधिकार नाही. नामदेव महाराज म्हणले ह्याला काय अर्थ आहे? ह्याला काला म्हणत नाहीत. पण तिथले लोक म्हणाले, हे बघा, चोखोबरायांना देवळात येता येणार नाही, त्यांनी वाळवंटातच थांबायचं आणि तुम्ही देवळात थांबायचं. नामदेव महाराज म्हणले इतकंच ना, चोखोबरायांना देवळात येता येत नाही ना, मग आपण असं करू की आपण अख्खं कीर्तनच वाळवंटात नेऊ. कीर्तन कुठं होतंय? देवळात. कीर्तन होतं वाळवंटात. याचं नाव काला. समतेचं दुसरं नाव काला आहे, हे लक्षात ठेवा. कुणीच गरीब राहू नये आणि लय कुणीच. एक सांगू का, समुद्राकडून खूप काही शिकता येतं. माणसानं जेवढं शिकायचं ना तेवढं सागराकडून शिकावं. समुद्राकडून खूप काही शिकता येतं. मी एक महत्वाचं सांगतो तुम्हाला, माझं किती तुम्हाला पटतं मला माहित नाही, पण समुद्राकडून किती शिकता येतं सर. समुद्राच्या किनारी एक म्हातारी स्वतःच्या बाळाला घेऊन गेली. नातू फिरत होता, पाणी वाढलं, पाण्याचा अंदाज नाही आला, नातू मेला, वाहून गेला. म्हातारीनं समुद्राच्या किनाऱ्यावरती वाक केलेलं, समुद्र खुनी आहे. 15 मिनिटानं तिथे एक मनुष्य आला, त्याला शिंपला सापडला, त्याच्यामध्ये मोती सापडला. त्यानं किनाऱ्यावरती वाळूत लिहिलंय बोटानं, समुद्र दानशूर आहे. 15 मिनिटानं नवरा बायको जोडपं आलं, त्यांच्या चपल्याच लाटेनं वाहून नेल्या. त्यांनी समुद्राच्या किनाऱ्यावर लिहिलं, समुद्र चोर आहे. काही मिनिटानं तिथं मच्छीमार आले, त्यांनी जाळं टाकलं, असू दे त्यांचं ते पोट आहे. त्यांनी किनाऱ्यावरती लिहिलंय, समुद्र अन्नदाता आहे. काही वेळानं पाणी वाढलं, लाट आली, जेवढं ज्यांनी लिहिलं होतं तेवढं समुद्रानं पुसून टाकलं. भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही, असं जीवन जगता आलं पाहिजे. भरतीचा माज नाही. ज्या दिवशी वेळ येईल ना त्या दिवशी मिठासोबत खायचं, आणि ज्या दिवशी पैसा येईल त्यावेळेस बुलेटची पुंगळी काढून फटफटी वाजवत फिरायची. भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही, असं जीवन जगता आलं पाहिजे. काही कुणाला कुणी आणून देत नाही. न्यूट्रल राहणं म्हणजे काला आहे. जाऊ दे, आता पुढे सांगतो.
पण तो काल्याचा प्रसाद देतं कोण? एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळा शिरा या वाटी. ए बाळानो, तुमची त्या युद्धाबद्दल चर्चा करून झाली असली तर जा आता. तुमचा निरोप देतो मी डोनाल्ड ट्रम्प यांना. थांबवा म्हणतो, पोरांनी सांगितले मांडव्यातल्या. महत्वाच्या विषयावरची मीटिंग होती त्यांची. अन्यथा काला देतं कोण? एकतर संत देतात, अन्यथा काला देतो पांडुरंग. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो. घारे घारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. घारे घारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळं कुणी विसरायचं नाही. काला देणारा संतच असतो किंवा काला देणारा देवच असतो. या दोघाशिवाय काला कुणी देत नाही. मग त्यातनं घ्यायचं काय? काला म्हणजे कृपा. ती होते का? होते, नक्की होते. अहो होतेच आहे. नामदेव महाराजांनी देवाकडे कृपा मागितली, ज्ञानेश्वर महाराजांनी कृपा मागितली, सावता महाराजांनी कृपा मागितली. मी म्हणतो आपण सुद्धा कृपाच मागितली पाहिजे. याचं नाव काला. मी पुढे जाईन. भगवान गोपाल कृष्णाचा जन्म होण्या अगोदर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. रामाचा आचार घ्यायचा, विचार नाही घ्यायचा. त्याचा जर विचार घेतला तर बायको आलेली धोब्याचा ऐकून माघार लावावं लागल, पुन्हा गोसावी राहावं लागल. कृष्णाचा विचारच घ्या, त्याच्यासारखं जगू नका, वागू नका. नाही तर एक जण सागर महाराज बोराटींचं कीर्तन ऐकायला गेलं आणि घरी गेल्यावर बायकोला म्हणते, अगं ऐकलं का, सागर महाराजांनी सांगितलं कृष्णाला 16,108 होते. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणणं काय नाही, पण कृष्णाला 16,108 होत्या. काय म्हणले बोराटे महाराज? म्हणले काय नाही, पण कृष्णाला 16,108 होत्या. मग तुमचं म्हणणं काय? काय म्हणणं काय नाही, पण पप्पाच्या मावशीचे पण मिस कॉल पडले होते. म्हणणं कायच नाही. म्हणणं काय? काय नाही, 16,108 होत्या. ते म्हणले कुणाच्या कीर्तनात ऐकलं? सागर महाराजाच्या. मग मी बी बोराटे महाराजाची लई कीर्तन ऐकलीत. काय म्हणलेत ते म्हणले द्रौपदीला 5 नवरे होते, तोंडच दाबून धरलं, तेरे बेचूक पण मेरे बेचूक. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. 2 मणी जपायचे, एक खिशातला आणि एक माळेतला. माळेतला मणी आत ओढायचा आणि खिशातला मणी बाहेर सोडायचा. पुण्य आत ओढायचं आणि पाप बाहेर ढकलायचं. म्हणून कीर्तन करायचं दर्शन रिकाम्या हातानं नाही घ्यायचं. एक सासूबाई केला इशारा जाता जाता, फुकट पाया पळत नाही ती जावयाच्या. माझ्याकडे बघा तुम्ही, असं आहे. काला म्हणजे काय? प्रसादच आहे ना. आणि तो मिळालाय कुठं? गोकुळात. आता तो कसा मिळाला आणि तिथपर्यंतचा प्रवास ऐका. मथुरेमध्ये भगवान गोपाल कृष्णाचा जन्म होण्या अगोदर कंस राजाची देवकी बहीण आणि वसुदेव त्याचा मेहुणा. वसुदेवाचं आणि देवकीचं लग्न होणार होतं. मुळात असा आहे, लग्नामध्ये आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसी करू नका देवकीच्या पोटी येईल भगवान रक्षील ब्राह्मण आणि गाय. तुम्ही चिंता करू नका, तुम्ही काळजी करू नका. आता देवकीच्या पोटामधून देव बाहेर येणार आहे, देव अवताराला येणार आहे, देव अवताराला येणार आहे असं म्हणता म्हणता तो दिवस उगवला. पहिला पुत्र नेऊन दिला. कंस म्हणे 8वा पुत्र मारणार आहे, पहिला कशाला आणला? ने कारागृहात राह. पण पुण्य सरावया भेटे देव ऋषी. नारद महर्षी आले. पाप वाढवायचं होतं. जी माणसं सप्त्याला वर्गण देत नाहीत ना, त्यांचं देवाला पाप वाढवायचं असतं.
जी माणसं सारखं एकमेकाची निंदा करतात ना, देवाला त्यांचं पाप वाढवायचं असतं. देव येडा नाही तुमच्याकडून एकमेकाची निंदा करून घ्यायला. त्याला पाप वाढवायचं असतं. त्याला असं वाटतं तुमचं लय पाप वाढावं, लय पाप वाढावं, तेव्हा तुमचा कंस होईल ना. पाप वाढल्याशिवाय तर कंस होणार नाही, पाप वाढल्याशिवाय रावण होणार नाही. ऐकताय? पाप वाढवायचं होतं, पाप वाढलं. त्यानं सांगितलंय बघ, देव आहे तो, पहिल्यांदा येऊ शकतो, सातव्यांदा येऊ शकतो, पाचव्यांदा येऊ शकतो, आठव्यांदा येऊ शकतो, मार. मग सगळे मारत आला. शेवटी 8वा पुत्र देवकीच्या पोटी जन्माला येणार होता. तिच्या चेहऱ्यावरचं तेज ओसंडून वाहत होत. महिला मंडळ, लेकरू जेव्हा पोटात असतं तेव्हा 7व्या 8व्या महिन्यात त्या गर्भाचं तेज बाईच्या चेहऱ्यावर वाहतं का वाहत नाही? ओसंडून वाहतं. मग शेवडं लेकरू जर बाईच्या पोटात असेल आणि ती एवढी सुंदर दिसत असेल तर जगाचा मालक देवकीच्या पोटात होता, तिचं तेज किती असेल? कंसाचे हृदय जळतासे, कंसाचे हृदय जळतासे, कंसाचे हृदय जळतासे, कंसाचे हृदय जळतासे. देवकीचे तेज दिसे तैसा सूर्य, तेज दिसे तैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे तैसा सूर्य, देवाचे तेज दिसे तैसा सूर्य. कंसाचे हृदय जळतासे, कंसाचे हृदय जळतासे, कंसाचे हृदय जळतासे, कंसाचे हृदय जळतासे, जळतासे. तिच्या बाळाचं तेज एवढं उसडून वाहत होतं की कंस थरथर 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 कापत होता. आणि अखेर तो दिवस कृष्णाष्टमीचा उगवला, मावळला. रात्रीचे 12 वाजले आणि बरोबर 8 वर्षाची सगुण सावळी श्रीकृष्णाची मूर्ती देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी प्रकट झाली. अयोनी संभव प्रकटला राघव किंवा नामयाचा स्वामी प्रकटला. आणि एकच जय जयकार झाला, गोपाल कृष्ण भगवान की. कृष्ण जन्माला आला. पण देव जन्माला आल्याच्या नंतर देवकीला आनंद नाही झाला, दुःखच झालं. कृष्णा, कशाला या बागेच्या पोटी जन्माला आला रे? अरे मारेल तो कंस तुला, काय गरज होती तुझी माझ्या पोटाला जन्म घ्यायची? मुळात एक ऐका, भगवान गोपाल कृष्णानं देवकी आणि वसुदेव यांच्याच पोटी जन्म का घेतला आणि तो नंतर गोकुळालाच का राहायला गेला, याचं खूप मोठं कारण भागवतात आहे. मी उत्तर देतो, ऐका, माझ्याकडे कान द्या. वसुदेव आणि देवकी मागच्या जन्मामध्ये ब्राह्मण होते आणि ते रामकृष्ण हरीचा जप करत होते. जंगलात जाऊन ज्या शेतामध्ये बसले होते ते शेत होतं नंद राजाचं आणि यशोदेचं. हे नवरा बायको शेतकरी होते, यांना परमार्थ करायला टाइम नव्हता, यांना देवाकडे जायला वेळच नव्हता. पण एक दिवशी यशोदेनं रानामध्ये पाहिलं तर देवकी आणि वसुदेव हे दोघं नवरा बायको रामकृष्ण हरी म्हणतायत, कोण बरं असतील म्हणून पळत गेली, पाया पडली आणि विचारलं. मग देवकी मैया आणि वसुदेवाच्या पूजेमध्ये अंतर पडू नये आणि त्यांचा परमार्थ थांबू नये, त्यांच्यासाठीच अन्नदान मागच्या जन्मात नंदराजानं आणि यशोदेनं केलं. 12,000 वर्ष त्यांनी तप केलं आणि 12,000 वर्ष यांनी त्यांना जेवायला घातलं. परिणाम, देव जन्माला आला वसुदेव देवकीच्या पोटी, पण राहायला गेला अन्नदात्याच्या घरी. हे ऐकताय का? अन्नदाते ज्यांनी ज्यांनी सप्त्याला पंगती दिल्या त्यांनी ऐका, देव जन्माला आला नामस्मरण करणाऱ्याच्या घरी आणि राहायला गेलाय ज्यांनी पंक्ती दिला त्यांच्या घरी. तुम्हाला वाटलं काय आम्ही महाराज लोक आहोत मग आमचं पुण्यलय? आम्हाला पोसणारे, आम्हाला वाढवणारे, आमच्या प्रवासासाठी शुभेच्छा देणारे, आमचं हित पाहणारे देव आमच्या घरी जन्माला येईल, पण कायमचा तुमच्या घरी राहायला जाईल. म्हणून अन्नदानाला महत्व असतं. येडा होता का नंदराजा अन्नदान करायला? काही केलं नाही त्यानं, रामकृष्णारी एकदा बी म्हणलं नाही ते. पण देव राहायला कोणाच्या घरी आलाय? नंदराजाच्या घरी. हे तरी कळेल ना. तेव्हा पंक्तीला मागं पुढं बघत जाऊ नका. पंगत तुमच्याकडे आली ना, मागं पुढं पाहायचं नाही. पुढच्या वर्षीच्या सुद्धा पंक्ती बुकिंग करून ठेवा आताच. न जाणो देव तुमच्या घराला राहायला आला तर. अरे देव जाऊ दे मोरदे, कमीत कमी बोराटे महाराजाचे तरी पाय लागतील की तुमच्या घराला. देव नाही येऊ मला पुढे जायचंय. मला एवढंच सांगायचंय तुम्हाला. कृष्ण जन्माला आला. आता काल्याचं कीर्तन 5 गोष्टी शिकवतो.
एवढ्या 5 गोष्टी 10 मिनिटात सांगणार आहे आणि थांबणार आहे. कोणकोणत्या 5 गोष्टी, काय घ्यायचं तेच सांगणार आहे. मार्मिक चिंतन. काल्याचं कीर्तन लहान व्हायला शिकवतं. आबा, काल्याचं कीर्तन देवाला डोक्यावर घ्यायला शिकवतं. काल्याचं कीर्तन देवासाठी वेडं व्हायला शिकवतं. काल्याचं कीर्तन आपल्या माणसाला वर ढकलायला शिकवतं. आणि काल्याचं कीर्तन देवावर विश्वास ठेवायला शिकवतं. या 5च गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. पाठ करा. पण उगा इकडून ऐकायचं आणि तिकडे नेऊन सोडायचं. पुढं पाठ आणि मागं हरिपाठ. कीर्तन सुद्धा मन लावून ऐकावं. त्यातनं काहीतरी घेता यावं. त्यातनं काहीतरी त्याचा आपल्याला कीर्तनाचा त्या युटिलाइज व्हावा. त्याचा व्यवहारामध्ये त्याचा वापर झाला पाहिजे. काल्याचं कीर्तन पहिली गोष्ट शिकवते लहान व्हायला. आता पुढचं ऐका. गोपाल कृष्णाचा जन्म झालाय. देवकीच्या डोळ्यातलं पाणी वसुदेव पाहतायत. आणि देवकी रडता रडता बापाला म्हणते देवाच्या, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजे जनी कंसासे कळेल माझ्या बाळासे मारेल. अहो लपवाव माझ्या बाळाला. 7 लेकरं मारली त्या कंसानं. त्या दुष्ट्यानं माझी सगळी लेकरं मारली. याला तरी वाचवा. बघा ना किती देखणं दिसतंय. जग जेठे आहे, कृष्ण आहे. बापानं पोराला नाही वाचवायचं तर कुणाला वाचवायचं. माझी विनंती आहे, तुमच्या पाया पडते मालक, माझं लेकरू मरू देऊ नका. वाचवावं माझ्या बाळाला. देवके वाचवलं असतं ग याला, पण माझे पाय बांधलेत, हात बांधलेत, डांबून ठेवलंय मला. बाहेर पहारे आहेत, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, पडता धो 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 पाऊस आहे. नेऊ तरी त्याला कुठं मी कळत नाही. मला सांग मला कुठेही न्या, पण माझं लेकरू वाचवा. अगं वाचवलं असतं, पण नेमकं करू तरी काय. हे 8 वर्षाचं बाळ आहे. आणि 8 वर्षाचं बाळ उचलून तरी कसं घ्यावं बरं. त्याला लपवायचं तरी कसं ते दिसल ग. कृष्णा लहान हो. ऐकताय. जगाचा बाप स्वतःच्या लेकराला काय म्हणतो. जगाच्या बापाचा बाप जगाच्या बापाला काय म्हणतो. कृष्णा पुन्हा ऐका माझ्या बापानो. जगाच्या बापाचा बाप जगाच्या बापाला काय म्हणतोय. कृष्णा लहान हो. स्वतःच्या बापाचं जगाचा बाप सुद्धा ऐकत होता. तुम्ही तर खुशाल म्हणता आमच्या बापाला अकलीचा भाग नाही. जगाचा बाप स्वतःच्या बापाच्या इच्छेकरता लहान झाला. लहान झाला कृष्ण. जगाचा बाप आहे, त्यानं कुणाचं ऐकायची गरज होती. पण एक लक्षात ठेवा, जगात कुणाचंही मोडावं, पण आपल्या बापाचं मोडू नये. हे जगाच्या बापानं आपल्याला कृष्ण चरित्रात शिकवले. कुणाचाही अपमान करावा, आपल्या बापाचा अपमान करू नये, हे जगाच्या बापानं आपल्याला कृष्ण चरित्रात काल्यात शिकवले. कृष्ण लहान झाला. ऐकताय. तेव्हा तर त्याला डोक्यावर घेतलं. मांडवेकर, जी माणसं लहान होतात ना त्या माणसांना जग डोक्यावर घेतं. पहा आता एक दिवशी कळशी होती. कळशी माहिती आहे तुम्हाला. कळशी म्हणजे घागर भरलेली होती. तिच्या डोक्यावर वाटी होती. वाटी रिकामी होती, कळशी भरलेली होती. काय झालं कोणास ठाऊक, वाटीला फुंदून फुंदून रडायला लागली. कळशी सारखं तुझ्या मागं मागं पुढं पुढं मागं मागं पुढं पुढं इतक्या तुझ्या जवळ राहते. सगळ्या गावाची टिपाडं भरते, बॅलर भरते, रांजण भरते. हाय का आम्हाला कधी पाण्याचा ठिपका. कोण म्हणतं वाटी. कुणाला म्हणते. कळशीला. कळशी खाली आहे आणि वाटी कळशीच्या डोक्यावर आहे. हे लक्षात आहे ना. कळशी कुठं आहे. खाली आणि वाटी कळशीच्या डोक्यावर. आणि काय म्हणते, एवढं तुझ्या जवळ राहते, हाय का आम्हाला पाण्याचा कधी ठिपका. सगळ्या गावाचं कल्याण करते ना. आमच्याकडे दुर्लक्ष तुझं. तुझं फेसबुकचा फोटो आम्ही लाईक करावं, इंस्टाच्या स्टोरी आम्ही लाईक कराव्यात. हाय का तुझं आमच्याकडे लक्ष. हाय का आम्हाला एक ठिपका. वाटी कुठं आहे. कळशीच्या डोक्यावर. आणि कळशी वाटीच्या. कळशी म्हणली वाटीला, वाटे अगं वेडी मी नाही, वेडी तू आहेस. ज्याच्याकडून प्राप्त करून घ्यायचं असतं ना त्याच्या डोक्यावर बसायचं नसतं, त्याच्या पायाजवळ बसायचं असतं. तेव्हा सगळं मिळतंय. लहान व्हा. लहान होणारी माणसं खूप मोठी असतात. हे लक्षात ठेवा. माणसाचा स्वभाव फ्लेक्झिबल पाहिजे. पाण्यासारखं राहता आलं पाहिजे. पातेल्यात टाकलं पातेल्याचा आकार, वाटीत टाकलं वाटीचा आकार. लहान व्हा लहान. कृष्ण लहान झाला. मग वसुदेवानं कृष्णाला डोक्यावर घेतले. काल्याचं कीर्तन पहिला मुद्दा शिकवतंय सगळ्यांना ऐका, लहान व्हायला शिका. काल्याचं कीर्तन दुसरा मुद्दा शिकवते, देवाला डोक्यावर घ्यायला शिका. देवाला कुठे घेतलं पाहिजे. डोक्यावर. गंमत आहे का. वसुदेवानं दुसरा प्रश्न केला स्वतःच्या पोराला, म्हणजे जगाच्या बापाला. कृष्णा अरे तुला डोक्यावर घेतलं असतं रे, पण पायात साखळ्या,
हातात साखळदंड, बाहेर पहारेकरी, कसं उचलावताला? बाबा तुम्ही उचलून तर घ्या, तुम्ही मला उचलून घ्या. आणि उचलल्याबरोबर उचलीला कमळापती, पायची बंधने गळती. कृष्णाला डोक्यावर उचलून घेतलं रे घेतलं. पायातल्या साखळ्या तुटल्या, हातातले राजदंड तुटले, दरवाजे आपोआप उघडले गेले, पहारेकरी झोपी गेले. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, पडता धोधो धोधो पाऊस, हे सगळं जागेवर थांबलं. पूर चढला अचाट, तेने लाविले अंगुष्ठ. ऐकताय का? वसुदेवाची सगळी संकट मामा निघून गेली आणि वसुदेव पोहोचला कुठे? हो, गोकुळात. कुठे? मथुरेतनं कुठे पोहोचला तो? गोकुळात. पण ऐका ना, तिथं गेल्यावर वसुदेवानं देवाला खाली ठेवलं. देव डोक्यावर होता, त्याला खाली ठेवलं आणि नको ते केलं. काय केलं जरा सांगाल का? असं एवढी वर्ष कीर्तन ऐकताय तुम्ही, कुणाला डोक्यावर घेतलं? मायेला. काय गरज होती तिला आणायची? त्यानं टाळलं असतं तर बरं झालं असतं, पण ती माया त्यानं डोक्यावर घेतल्यामुळं येताना पाणी वाढलं, पुन्हा तो काली आला, पुन्हा पूर चढला, पुन्हा विजांचा कडकडाट, पुन्हा ढगांचा गडगडाट, पहारेकरी जागे झाले, त्याला ओढून नेलं कंसाकडं, पायात पुन्हा साकळ्या आणि हातात राजदंड. संकट सगळी आली, कोण डोक्यावर घेतली? म्हणून माया. आता मांडवेकर नीट ऐका बरं, काल्याचं कीर्तन काय घ्यायचं कळल. मला एक उत्तर पाहिजे. वसुदेवाची सगळी संकट गेली कधी? हो, माया डोक्यावर होती तेव्हा का देव डोक्यावर होता तेव्हा? आणि वसुदेवाला सगळी संकट आली कधी? देव डोक्यावर घेतला म्हणून का माया डोक्यावर घेतली म्हणून? तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या आयुष्यात कोणतीच संकट येऊ नयेत, तर संसार रूपी मायेचा त्याग करा आणि देवाला डोक्यावर घ्यायला शिका. कधी तुम्हाला संकट येणार नाही. डोक्यावर कोण पाहिजे? देव. आणि नुसतं डोक्यावर घेऊ नका, डोक्यात पण घ्या. नुसतं डोक्यावर कुठवर नेता, त्याला डोक्यातही घेतलं पाहिजे. काल्याचं कीर्तन 2 मुद्दे शिकवतं. आता इकडं गोकुळात काय झालं? यशोदा को लल्ला भयो, यशोदा को लल्ला भयो, यशोदा को लल्ला भयो. आनंदी आनंद. 65 वर्षानंतर नंदराजाला मुलगा झाला होता. त्याचं वय तेव्हा 65 वर्ष होतं. नंदराजाला म्हातारपणी मुलगा झाला. एवढा आनंद, राजाचा राजवंश पुढे चालू राहिला. अख्ख्या नगराला आनंद झाला. गावातल्या सरपंचाला लेकरू झालं तरी अख्खं गाव नादवून जातंय. पेढं खायला मिळालं, पेढं खायला मिळालं. तो तर राजा होता, राजाला मुलगा झाला, राजाला मुलगा झाला. एवढा आनंद, बातमी वाऱ्यासारखी पसरली. इतका आनंद की बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी. लोकांनी गुड्या उभारल्या, गुड्या. लोक कौतुक करायला लागली. अरे बरं झालं, यशोदा को लल्ला भयो, यशोदेच्या घरी पाळणा हल्ला. किती आनंदाची गोष्ट आहे. सगळ्या बाया त्याला पाहायला जाऊ लागल्या आणि कृष्णाचा आनंद एवढा मानायला लागल्या. गवळणी एवढा साजरा करायला लागल्या, नाचायला लागल्या, डोलायला लागल्या, उड्या मारायला लागल्या, फेर धरायला लागल्या, फुगड्या खेळायला लागल्या. ऐकताय? पुरुषांनी फेर धरले, एकमेकांना पेढे देऊ लागले, नाचू लागले, गाऊ लागले, आनंदानं टाळ्या देऊ लागले. अरे बरं झालं रे, यशोदा को लल्ला भयो. गवळण म्हणत वो म्हणत गवळणीला पुत्र झाला यशोदेला. हातवर सगळ्याच्या हातवर एक साथ या हातवर. यशोदेला मुलगा झालाय. पडत करा आवाज थोडा. यशोदेला मुलगा झालाय. आनंदाला पारावार उरला नाही. हातवर सगळ्याचे. ज्याला टाळी वाजवता येते त्यानं टाळी वाजवा, ज्याला गाता येतं त्यानं गा, ज्याला बोलता येतं त्यानं बोला, ज्याला डोलायला येतं त्यानं डोला. का बरं? गवळण म्हणती वो, गवळण म्हणती वो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे, वाटी सुंटवले, एक धावी एक पुढे, वाटी सुंटवले. गवळण म्हणती वो म्हणती गवळणीला पुत्र झाला
यशोदा कोलल्ला भयो बातमी वाऱ्यासारखी पसरली. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळका सुटला, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. एवढा आनंद झाला गवळणींना. ए गवळणींनो, जांभळ्या देऊ नका. एवढा आनंद झाला गवळणींना. असं त्या एकमेकाला म्हणू लागल्या, अगं माहित आहे का तुम्हाला, यशोदेला मुलगा झाला, चला त्याला पाहायला जाऊ. गवळणी हळूहळू पुढं सरायला लागल्या. सरा बरं पुढं, थोडं थोडं गवळणींनो, थोडं थोडं पुढं सरा, पुढं पुढं. सगळ्या उठून पुढे या. मागे गवळणींना जागा कमी पडायला लागली. कृष्णाच्या दारातच एवढी गर्दी झाली ना, त्यामुळं गवळणींनो पुढे सरा, उठून पुढे या. आजीबाई, मागं गवळणींना जागा नाही. तुम्ही एक MS 97च्या आहे, पण मागं MS 16च्या 17च्या सुद्धा गवळणी आलेल्या आहेत. त्यांना जागा कमी पडायला लागली, त्यामुळं पुढच्या गवळणींनी पुढे सरून घ्या, असं ती यशोदा सांगत होती. मला काय करायचं, जरा थोडं थोडं पुढे सरा गवळणींनो, गर्दी व्हायला लागली मागे. हा, असं वय झालेल्या गवळणी आज उद्या आलेल्या म्हणजे पंक्तीला, तुम्ही पुढे सरा. मागे गवळणी भरपूर आल्यात आणि त्यांना सुद्धा कृष्णाच्या भजनामध्ये तल्लीन व्हायचं. एवढा आनंद, एवढा आनंद, एवढा आनंद. किती सांगू मी सांगू सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचं. हात वर घ्या आणि माझ्या मागे म्हणा. सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणायचंय. हा, थोडा पक्वा चालू. किती सांगू, किती सांगू, किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. थोडा अजून हळू. आज आनंदी आनंद झाला. पहिल्या पंक्तीला बसा पण म्हणा. आज आनंदी आनंद झाला. जमलं. पौर्णिमेच्या रात्री, आवाज पाहिजे पुरुषांचा सुद्धा. पौर्णिमेच्या रात्री यमुनेच्या काठी आज गोकुळ अवतरले. आज गोपी आल्या नटून, गोपी आल्या नटून. थोडी बासरीवर घ्या. गोपी आल्या नटून, काना दिसतो उठून. गोपी आल्या नटून, काना दिसतो उठून. आला आला हो, आला आला हो, आला आला हो काना आला. किती सांगू मी सांगू कुणाला. आज पुत्र झाला यशोदे. म्हणती गवळणीला 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 पुत्र झाला यशोदे. जाग्यावर थांबा. त्याला बघायला नाही नाही नाही. हो देवा, या इथं. देवाचे दातच उंदरानं चोरून नेलेत. एवढा आनंद, एवढा आनंद, एवढा आनंद. यशोदा कोलल्ला भयो. त्याला पाहायला गवळणी येऊ लागल्या. पुढचं ऐका. पाहायला एक दिवशी पुतना आली. पुतना माहिती ना, पुतना झगामगान मला बघा, पुतनाच असते ती. मेकअप केला, आली आणि दारात येऊन उभा हाक मारली. यशोदे, अगं मुलगा झाला तुला, मला कळवलं नाही. तो कोण ग? अगं आपण कॉलेजला एकत्र होतो, तू विसरली का मला? नाही अगं लक्षात. अगं असं कसं म्हणते? ज्ञानदीप इन्स्टिट्यूट मध्ये आपण दोघे पण क्लासला जात होतो की 12वीला. सिडी ढोबळे सरच घेत होते की इंग्लिशचा क्लास आपला, तू विसरून गेली? अगं माझी मैत्री नाही की नात्यापुत्याला जात होतो की आपण?
अगं तरी ओळखू ये ना. काल इन्स्टाला स्टोरी बघितली ग, तुला मुलगा झाला कळलं, बघायला आले. यशोदा म्हणली हिला कधी बघितलं नाही, काय नाही, ओळख नाही, पाळख नाही, मांडव्यात नाही, कधी गिरवीत नाही, कधीच नाही. ही तिनं थाप मारली. अगं आत्ताच आंघोळ घालून झोपवलाय त्याला आणि झोप लागली त्याला. कृष्ण मनात म्हणला मम्मी येडीच आहे, भवानीच्या गिरायकाला नाट लावते. भवानी कळते का तुम्हाला? भवानीचं गिरायक ते नातेपुत्याला बाजार होता, बुधवारचा दिवस, आणि एका म्हाताऱ्यानं मोठी पाटी आणली होती वांग्याची विकायला आणि बसली होती वांगी 40ला किलो ओरडत. सकाळ सकाळी एक जण आला आणि म्हणला म्हातारे कशी दिली वांगी? 40 रुपये किलो. अगं 10 रुपये किलो दे मला. तुला का देऊ? अगं माझ्या हातनं भवानी कर, तुझं एक वांग शिल्लक राहायचं नाही, माझा हात लागू दे फक्त. बाबा असं काय आहे तुझ्या हातात की तुझा हात लागला की वांग राहायचं नाही? ते म्हणलं अगं म्हातारे हे हातानं बापाची 40 एकर मी फुकून टाकली, इकून टाकली, हातानं संपवली, तुझी वांग्याची पाटी काय घेऊन बस? त्याला भावानीचं गिराईक म्हणा. कृष्ण रडायला लागला, पळत आला, उचलून घेतलं आणि परिणाम अगोदर दूध पिण्याचं नाटक केलं, नंतर विष पिला, पंचप्राण ओढून घेतले. ओरडले कृष्णा सोड. हा म्हणे एक तर मी कुणाला धरत नाही, धरल्याव काग बगरिठा अवघी दैत्य खानी बुडविली. मग महाबळ भट आला. महाबळ भट माहितीये? भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, खरं कधी सांगणार नाही, खोटं कधी बोलणार नाही. यशोदे काय तुझं लेकरू कुळनाशे, ते भविष्य सांगणारे असतात ना, आपल्या मांडव्यात पण येतात बघा. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, खरं कधी सांगणार नाही, खोटं कधी बोलणार नाही. मग ते बाया जातात हातामध्ये सूप घेऊन, सुपात धान्य घेऊन. बाबा माझं भविष्य सांगा ना. सांगतो बाई. पंढरपुरावरून आलो, तुळजापूरला निघालो, शिंगणापूरला वात लावीन म्हणतो, तुझ्या नावाची 251 रुपयाची पावती फाड बाई. तू सगळ्यासाठी करते पण तुझ्यासाठी कोणी मदतीला उभा राहत नाही. खरंय का खोटं? खरंय बाबा. तुझा नवरा कर्तव्य दक्ष आहे पण तुझं त्याच्यावर बारीक लक्ष आहे. खरंय का खोटं आहे? खरंय बाबा. नवऱ्याचे कपडे सापडले त्याच्यातले पैसे सापडले की चोरून ठेवते, कपडे धुताना बाजूला ठेवते आणि पुन्हा नवरा बोलल्यावर रडते. खरंय का खोटं आहे? खरंय बाबा. नवरा तुझा चांगला आहे, सासू तुझी चांगली आहे, दीर तुझा आगाव आहे. खरंय का खोटं आहे? खरंय बाबा. तुझा नवरा सगळ्यासाठी करतोय, अख्ख्या गावासाठी धडपडतो, पण अख्खं गाव त्याचं वैरी झालंय. खरंय का खोटं आहे? बघवतच नाही बाबा. काळा कपडा घालू नको, शनिवारच्या दिवशी मारुतीला जाऊन ये. खरंय का खोटं आहे? खरंय बाबा. मारुतीलाच जाते मी. सगळ्याला तू चांगलं म्हणते पण तुझ्याच भावकीतल्या लोकांचा तुला त्रास आहे. स वरून नावाच्या मावशीचा तुला लई त्रास आहे. ननंदच आहे बाबा, ननंदच आहे. तू लग्नाच्या आधी बारीक होती पण लग्नानंतर तू भिजवलेल्या खरकीसारखी फुगली. खरंय का खोटं आहे? खरंय बाबा. लागली नादाला धरलं मग पाय, मग घेतला 1 लाख रुपयाला चिचोकान. बघता काय झाला घोटाळा. जोपर्यंत महाबळ भट कृष्णाला नावं ठेवत होता तोपर्यंत कृष्णाला काय वाटलं नाही, पण महाबळ भटानं गर्गाचार्याकडे मोर्चा वळवला. संताला नावं ठेवली की देवाला सण होत नाही. मग बाहेर आला, चोप दिला, धोतर गळाले. राक्षसांचं वर्णन जास्त काल्याच्या कीर्तनात करू नये. मग कृष्ण रांगायला लागला. कसा रांगतो ऐका. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्यान रांगत रंग निरंगनाथ तळ हात टेकित डाव्या गुडघ्यान रांगत माझे प्रभाड घडिले, शिंके हो तोडिले, शिंके हो तोडिले, दयानुदान बक्षिले, उलमले पातासे, दयानुदान बक्षिले, तळवे तळ हात टेकित रंगडी रंगडी रंगडी
निर्माण व्हायला शिका देवाला. हा आणि तिसरा मुद्दा देवासाठी वेड व्हायला शिका. देवाचं वेड लागलं राधेला. राधा माहित आहे? झालं 15 मिनिटात आपण थांबूया. राधा माहित आहे? राधा राधा इथं पलीकडच्या आळीला राहते ती. जिच्या आयुष्याची सुरुवात कान्हा तिचं नाव राधा, जिच्या आयुष्याचा शेवट कान्हा तिचं नाव राधा. राधा शब्द लिहिताना सुद्धा प्रत्येक अक्षरासमोर उभा करावा लागलाय कान्हा. तेव्हाची पूर्ण झाली तिचं नाव राधा. तिच्याशिवाय राहायचाच नाही का? तिला त्याचं वेड. उलट मग यशोदा म्हणायची राधे ऐक, रडते माझे बाळ समजावी ताराईना, 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 नाना परी करीतो छंदू, रडत असे स्पुंदू स्पुंदू, नेत्रा वाटे वाहे बिंदू, ए याचा डोळा लागे नाग, रडते माझे बाळतान समजावे ताराई. आणि याही पेक्षा बाळ रडता राहीना कस गयाला कळाना, झोपी घालाया बाळाला हलावी पाळना, झोपी घालाया बाळाला यशोदा हलावी पाळना, झोपी घालाया बाळाला यशोदा हलावी पाळना, झोपी घालाया बाळाला यशोदा हलावी पाळना, बाळ रडता राहीना कस गयाला कळना, हे बाळ रडता राहीना कस गयाला कळना, झोपी घालाया झोपी घालाया झोपी घालाया बाळाला यशोदा हलावी पाळना, झोपी घालाया बाळाला यशोदा हलावी पाळना, झोपी घालाया बाळाला यशोदा हलावी पाळना, झोपी घालाया बाळाला यशोदा हलावी पाळना. झालं की काल्याचं कीर्तन हा? बरं एवढं गोड आहे ते. श्रीरंग माझा वेडा गे याला नाही दुसरा जोडा, हा? बाळ सगुण गुणाचं तान ग. पुढचं काय? बाळ दिसतंय गोजिरवान. गाव कुठलं? कृष्णा. कृष्णा गाव कुठलं? इंदापूरचाच कृष्ण गावलाय आज. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, 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 तुला पुण्याचा भोवरा गे, तुला पुण्याचा भोवरा, तुला पुण्याचा भोवरा, तुला पुण्याचा भोवरा, घेता शरण घरा गे अलगीता शरण घरा.
माझा वेडा गे याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी मांडव्याच्या नारी गोकुळच्या नारी एवढा देखना कृष्ण तुम्ही त्याच्यावर आळ घेता हरकत नाही कृष्णा नको रे चोरी करू अहो नजरेच्या आड झाला कृष्ण तरी यशोदेला करमायचं नाही एवढं वेळ माझा कृष्ण देखील काय कुणीतरी सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा हाती घे बोलिया फुल अंगणी रांगत आले मुलं मी सारवित होते चुल कैसे फूल पडिये रे माझा कृष्ण देखील काय कुणीतरी सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा सांगा गे सांगा सांगा गे एवढं वेळ लागलं पाहिजे देवाचं अजून सांगतो श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी बोलवणी झाली वेडी मदन पोटा आले बापुडे कोणीकडे इंद्रचंद्र जगातल्या सगळ्या नट्या आणि नट एकत्र आणायचे मिक्सर मध्ये घालायचे आणि त्यांची पावडर आपल्या बायकोच्या तोंडाला लावायची तरी सुद्धा जी सुंदर ती लक्ष्मी काय आहे संप्रदाय चित्राला महत्व देत नाही संप्रदाय चारित्र्याला महत्व देतो परवा सांगलीला कीर्तनाला जाताना 8 डीजे आडवे लागले होते मला सगळ्याच्या पाठीमागं ट्रॅक्टर त्याच्या मागं ट्रायल्या त्याच्यावर नाचायला चित्र चित्र काय चित्र होती बापू मला असं वाटलं पण नंतर लक्षात आलं चित्र होतं पण तिथं चारित्र्य नव्हतं आणि संप्रदाय चित्राला इज्जत देत नाही आपला संप्रदाय चारित्र्याला इज्जत देतो ऐकताय आवरिया आवरिया पुला कान्हा अगं तुला माहित नाही यशोदे परवा आला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा पतीची दाढी माझी वेणी गाठबाई कोणाशी सुटे ना जाळीता जळे ना तोडीता तुटे ना अगं तुझ्या लेकरानं पराक्रम केला परवा आमच्या घराला आला होता म्हातारण मी आतमध्ये झोपले होते माझा नवरा उंचीनं जरा कमी आहे म्हणजे 3 फुटाचा आहे आणि मी जरा उंचीनं जास्त आहे म्हणजे 6 फुटाचे आहे त्यांची दाढी माझी वेणी गाठ मारली ग त्यानं अगं ऐक की काय मग आम्ही तुझ्या घराकडे येताना आमच्या अवतीभोवती सगळी अशी मराठशाहीची पोरं गोळा झाली बघा सर्कस आली फुकटा सर्कस आली बरं ती गाठ अरे देवानं ब्राह्मणानं मारलेली सुटत नाही देवानं मारलेली गाठ कुठं सुटत असते का शेवटी देवाचाच हात लागला मुक्त झाली असा हा गोपाल कृष्ण त्याचं वेड लागावं किती वेड तेने वेधियले मन 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 पाहिला 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 नंदाचा लग्न पाहिला पाहिला धंदा विसर जरा धीरे से बजाना धीरे 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 से बजाना बंसी बजाने वाले बंसी बजा
क्या दोनों की चाह में बुरे अंतर क्या दोनों की चाह में बुरे एक प्रेम तुझी तरस दीवानी एक प्रेम दीवानी एक प्रेम दीवानी एक प्रेम दीवानी आईच्या मुरलीवरी जीव जडे आईच्या मुरलीवरी जीव जडे तसली जीवाला फूल पडे तसली जीवाला फूल पडे तसली जीवाला फूल सगळ्या मुरलीवरच्या गवळणी झाल्या हे तर लक्षात आलं ना? एवढं वेळ लागलं पाहिजे मुरली हा शब्द घेतला म्हणजे मुरलीच्याच गवळ्याने आता आपण पुढे जाऊ कृष्ण चौथा मुद्दा शिकवतो आपल्याला कोणता माहित आहे आपल्या माणसाला वर ढकलायला शिकवतो सेकंड लास्ट आहे आता हे झालं थोडं राहिलं याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभरी पुरे म्हणाला तो वरी चला रे पेंद्या वाकड्या सुदाम्या बोबड्या सगळ्यांनी चला कुठं जायचं आज पोट भरून देतो काय रे तुम्ही सगळे असे मांडव्यातले असे बारीक कसे काय हा सगळे असेच बारीक हा एक बी दाखवायला नाही सगळे नानासारखेच लेका एकाची बी तब्येत नाही बोबड्या म्हणला कुलतना दूध लय गावात आहे आमच्या मांडव्यात पण दूध जातं दिल्लीला आणि ताक आमच्या दिल्लीला आता हे मांडव्यात सांगायची गरज नाही चांगली डाळिंब व्यापाऱ्याला आणि उरलेली पप्याला हे तुम्हाला मी काय सांगावं माझ्यापेक्षा चांगलं तुम्हाला कळतंय गावाला झालं असं सगळे बोलवले आणि दही अंडी केली आता ही तरी खाली माझी उंची कमी असल्यामुळे एवढ्या खाली ठेवली पण एकावर एक मनोरा तयार केला गोपाळांनी तेवढा एकच क्षण असा आहे की प्रत्येक जण म्हणायचा मी खाली थांबतो तू मी खाली थांबतो मी सरत घेतो तू मोठा हो हे कळते ना मांडव्यातले लोक काल्याचं कीर्तन हे शिकवतं स्वतः मागं राहायला शिकवतं आणि आपल्या सहकार्याला पुढे न्यायला शिकवतं कळलं का काल्याचं कीर्तन आणि शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो नाही तर तुमचं मगाशी 30 सेकंदातच केलंय काल्याचं कीर्तन मगाशीच झालंय आपलं कीर्तन पण घ्यायचं काय चाललंय आता 5वा मुद्दा शेवटचा देवावर विश्वास ठेवा चिरेबंदी वाडा होता जसा आमच्या सोनूभाईचा आहे तसा सगळं बंद कृष्ण म्हणे चला रे आज जाऊया आपण दही दूध खायला मग सगळे गोपाळ निघाले माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा म्हणे आहे सगळ्यांनी डोळे झाका बरं मग 40 जणांनी डोळे झाकले झाका बरं डोळे सर्वांनी ज्याचा ज्याचा देवावर विश्वास असेल त्यानं डोळे झाकले माझ्यासह आणि कृष्णाने आवाज दिला दरवाजाच्या आत जायचंय दरवाजाला बाहेरून आतून कुलूप आहे आतमध्ये उतरायचंय वाडा चिरेबंदी आहे कसं जायचं मार्ग दिसत नाही म्हणून तुम्ही डोळे झाका माझ्यावर विश्वास ठेवा बंद दाराच्या आड तुम्हाला मी बरोबर घेऊन जातो बंद घरामध्ये भरपूर देतो दही दूध तूप लोणी सगळं देतो तुम्हाला पोटभर देतो फक्त डोळे झाका आणि डोळे झाकून देवावर विश्वास ठेवा माझ्यावर विश्वास ठेवा आणि म्हणा पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की गोपाल कृष्ण भगवान की बोला 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 बाळू मामाच्या नावानं सद्गुरु मुळे महाराजांच्या नावानं उघडा डोळे पहा नीट एबीपी माझा लय चुकार काय काय आवलादी नाहीच झाकले डोळे मी बघत होतो पण तिथल्या 40 जणांना झाकले होते त्यात उतरले भरपूर खाल्लं आणि तेवढ्याच गवळणी जाग्या झाल्या पळत आल्या कृष्ण म्हणला आवरा रे निघायचंय पळा पण अरे बाहेर कसं जायचं बाहेर न कुलूप आहे ताळा आहे मग मी कशाला झाका डोळे पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला सुखरूप बाहेर नेतो पेंद्या म्हणला आत येताना आणते बाहेर नेताना नेमकं कुठल्या मार्गाने नेतोय बघूच मग त्यानं असे डोळे झाकले पण बोटाच्या फटीतनं बघायला लागलो होतास कृष्णानं आवाज दिला म्हणा गोपाल कृष्ण भगवान की रामचंद्र भगवान की बोला बोला बाळू मामाच्या नावानं सगळे बाहेर आले पण पेंद्या कमरतनावर पत्र्याच्या बाहेर कमराखाली पत्र्याच्या आत असा गवळणीने सोडला ना घावलाय म्हणे हाना
कृष्णाला म्हणे देवा मला वाचव. कृष्ण म्हणे माझ्यावर विश्वास नव्हता ना, मग खाय मार. माझा दृष्टांतही संपलाय आणि माझं कीर्तनही संपलं. मला तुम्हाला इतकंच विचारायचंय, पेंद्याला मार बसला कधी हो? देवावर विश्वास होता म्हणून का नव्हता म्हणून? आणि पेंद्याचा मार चुकला कधी? देवावर विश्वास नव्हता म्हणून का होता म्हणून? मग मांडवेकर, आपल्याला जर वाटत असेल की आपल्या आयुष्यातला काळाचा मार चुकावा, संकटाचा मार चुकावा, तर तुम्ही देवावर आणि सद्गुरू संत बाळूमामांवर विश्वास ठेवायला शिका. देव तुमच्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाही. आता पुढची कथा तुम्हाला माहित आहे. उद्या जाई राणा सवी घेऊन गोदाना. मग होतो तू, चेंडू, लगोऱ्या, सगळे खेळ, हमामा, सगळे खेळ झाले. सगळेच खेळ झाले. आणि खेळ झाल्याच्या नंतर न गोपाळ थकले, म्हणले वैतागले. अरे बाबा 10 ते 12 ठरलं होतं, 12 वाजून 35 मिनिटं झाले, कळलं बी नाही. 10:15 कीर्तन चालू झाले. असं कुठं असते होय? 2 आणि 2.5 तास कुठं कीर्तन करतेत होय? येड्याचा बाजार आणि मोराठी महाराजाचा शेजार, असं कुठं असतं का रे? बाद झालं की आता सप्ताह बसला, सप्ताह उठला, पण अजून वारकऱ्याचे सत्कार करायचे. हे मागचे वर्गणी कोणी कोणी दिली त्यांची नावं पुकारायची. द्या, रिकाम्या हाताने जाऊ नका, वर्गणी द्या. दिल्यानं पाणी शुद्ध होतं. विहिरीतलं पाणी तसंच जर राहिलं तर खराब होतं. वाहतं पाणी असावं. म्हणून सासूबाई मागच्या हाताचं देऊन जावा इथं. तेव्हा सगळ्याला. आणि काय फरक पडतो, एका महिन्याचा जरी हप्ता दिला तुम्ही तरी सप्ताह पार पडेल की. होय माझ्या लाडक्या बहिणींनो, बंद झालं काय? अरे बापरे, मला काय माहित नाही. आमच्यात काय तसलं नाही अजून आलं. आम्ही कुठल्याच ह्याच्यात बसत नाही. लय आमच्याकडं सगळं वाटूच आहे. इष्टीचं तिकीट फुकट व्हावं म्हणून माझ्या आईनं वय वाढवून घेतलं. वय वाढलं, इष्टी फुकट झाली आणि 1,500च्या पंक्तीतनं नाव बाय गायब. काय कोणीकडनं सरळ आहे का? ज्याला हिर नाही त्याला सरकार मोटर देतं, ज्याला जमीन नाही त्याला घरकुल मंजूर. कोणाच्या दारात नेऊन बांधतो आता? असंच आहे. ज्याला दात नाही त्याला चण, जिथं चण आहे तर तिथं दात नाहीत. असा खेळ आहे. त्यामुळे खडकी सोडेल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. जो काला गोपाळांना गोकुळात मिळाला तोच काला सद्गुरू संत बाळूमामांच्या साक्षीनं तुम्हाला मला आज इथं मंडपात मिळतो. हे आपलं महत् भाग्य. म्हणून एकदा प्रेमानं भजन. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा
भगवान श्री भगवान की ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली महाराज तुकाराम 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 हरे तुकाराम 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 गोपाल कृष्ण भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की बोला 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 बाळू मामाच्या नावानं हरसिद्धनाथांच्या नावानं सद्गुरु मुळे महाराजांच्या नावानं जय बाळू मामा काल्याचं कीर्तन सगळ्याच्या मनापासून आभार पुनश्च एकदा आमच्या सोनू भैयाचं मनापासून कौतुक आहे खूप कमी वयात पोरानं सप्ताह करून दाखवला त्याच्या मामाचं बोडरे पाहुण्यांचं सुद्धा कौतुक आहे आणि विशेष म्हणजे त्यांना ज्यांची साथ आहे ते श्रद्धेय आदरणीय CD ढोबळे सर प्राध्यापक आहेत या गावचे भूमिपुत्र आहेत दोनही भावांचा अर्थात मोठ्या सरांचा आणि CD ढोबळे सरांचा संघर्ष मी डोळ्यानं पाहिलाय मी यांच्या संघर्षाचा साक्षीदार आहे बापू मी स्वतः 12वी मध्ये असताना माझ्या विद्यार्थी दशेत असताना यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये क्लासला जात होतो सरांनी शिकवलंय आम्हाला या दोन लेकरांनी वडापाववर दिवस काढले तो फार गरिबीतून वर आलेली मुलं आहेत आमच्यापेक्षा वयानं मोठे आहेत पण कष्ट किती प्रामाणिकपणानं केल्यावर फळ कसं मिळतं याचं उदाहरण म्हणजे CD ढोबळे सरांचा सगळा परिवार आहे खचला नाही डगमगला नाही ताकदीन उभा राहणारा परिवार आहे अरे बाबा पैसे नव्हते खिशात त्यांच्या दोघांच्या सरांकडे पैसे नव्हते सायन्सला ॲडमिशन घ्यायला पैसे नव्हते आर्टला ॲडमिशन घेतलं डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं आज MD झालेले डॉक्टर यांच्या शाळेत शिकतात याच्यापेक्षा काय कौतुकाची गोष्ट बरं हे काय त्यांच्या समोर बोलतोय असं नाही तुम्ही इथं यायच्या अगोदर मी गाडीतनं उतरायच्या आधी आमच्या संदीप मामांना सांगत होतो मी त्यांना सांगितलं या गावामध्ये एक CD ढोबळे सर आहेत चंद्रकांत नाव आहे त्यांचं बाकी MD सर आहेत त्यांच्या दोघांबद्दल मी येईपर्यंत घरून हल्ल्यापासून तुमचाच विषय चालला होता एवढे अशी खरं सांगतो आपल्या गावचा एखादा कर्तबगार पुरुष गावचा अभिमान आणि स्वाभिमानच असतो तो जपायचा अशी माणसं तळहाताच्या पोडासारखी जपा ही विनंती करतो आणि थांबतो मला ज्यांनी आमंत्रित केलं माझे शिष्य आहेत हरिभक्तपरायण महादेव महाराज दुधाळ माझे शिष्य म्हणण्यापेक्षा त्यांचे प्रयत्न आहेत त्याचं ते कर्तृत्व आहे त्याची कर्तबगारी आहे त्याची ती ताकद आहे तो खूप मोठा व्हावा विशेष म्हणजे आपल्या गावचा सध्या प्रथम कीर्तनकार म्हणून महादेव महाराज दुधाळ यांना ओळखलं जातं आपल्या गावात एकच कीर्तनकार आहे आणि तो सध्या महादेव आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी त्याच्यावर प्रेम करता असंच प्रेम त्याच्यावर आयुष्यभर राहू द्या अशी इच्छा अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो कीर्तन झाल्यानंतर ज्यांना कुणाला माळ घालायची असेल त्यांना विनंती आहे माळ जरूर घाला सप्ताह 4थ्या वर्षात आलाय तसा माळकरी सुद्धा वर्ग वाढला पाहिजे हे ध्यानात ठेवा माळ घाला बरं का सोन्याची साखळी घातली तर नजर चोराची पडते आणि गळ्यात माळ असली की आपल्यावर नजर पांडुरंगाची आणि बाळूमामाची पडते तेव्हा माळ घाला बाळूमामाच्या गळ्यात माळ होती का नाही मग बाळूमामाचे भक्त सुद्धा माळकरी पाहिजेत का नाही त्यांनी कशाला ढाब्यावर जायला पाहिजे कुशाल म्हणते तोंडाची चव गेली 7 दिवस सप्त्याला जाऊन जाऊन विनंती आहे माळ घाला माळ संप्रदायात या काय नसतं माळ घालायची मस्तपैकी राहायचं काय जाब देशी यमदूता त्यामुळे विनंती आहे माळकरी व्हा पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो माझ्या वाणीला पूर्णविराम देतो कीर्तन होईल जय विठ्ठल होईल काल्याचा अभंग होईल दहीहंडी फोडून होईल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरती होईल आणि त्यानंतर या सगळ्या वारकऱ्यांचे आपल्याला सत्कार करायचे कोणीही जागा सोडायची नाही हे लक्षात ठेवा अजिबात या कुटुंबानं सगळ्यांनी तयारीत राहा विना 7ही दिवस होता का मग विना उतरावा लागेल आपल्याला 5 वारकरी समोर या आणि बाकीच्याने जागेवरच बसा विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल